मित्रांनो, आयुष्यात आपण रोज छोट्या छोट्या गोष्टीवर तक्रार करतो. कधी नेटवर्क नाही, कधी पाऊस जास्त, कधी ट्रॅफिक. पण आज आसाममधल्या अनेक लोकांसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे, उद्या राहायला घर असेल का? आजही अनेक कुटुंब घराच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेकांनी आपलं घर गमावलं आहे. अनेकाचं आयुष्यभराचं कष्टाचं जगणं एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. आणि अनेक कुटुंब अजूनही सुरक्षित ठिकाणाच्या शोधात आहेत. आपण रोज म्हणतो, माझ्याकडे हे नाही, ते नाही. पण आज एकदा स्वतःला विचारा, आपल्याकडे सुरक्षित घर आहे, आपलं कुटुंब आपल्यासोबत आहे, 2 वेळचं जेवण आहे. हेच खरं भाग्य नाही का? निसर्ग जेव्हा रौद्ररूप धारण करतो, तेव्हा माणसाला समजतं की खरी श्रीमंती बँकेत नसते, ती आपल्या माणसामध्ये असते. म्हणून आज राजकारण नको, वाद नको, दोषारोप नको. फक्त 2 मिनिटं काढा आणि मनापासून एवढंच म्हणा, देवा, आसाममधील प्रत्येक कुटुंबाला धैर्य दे, संकटात अडकलेल्या प्रत्येकाला सुरक्षित ठेव आणि या कठीण काळातून लवकर सावरण्याची शक्ती दे. कारण संकट दार ठोठावून येत नाही. आज आसामवर आलं आहे, उद्या कोणावर येईल हे कोणालाच माहीत नाही. प्रे फॉर आसाम.